घालायचा ना लाता. इथे आपल्या शुभमबाईने वॉटर टेस्ट केली आहे आयफोनची आणि ती सक्सेसफुली फेल झाली. नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल मुंडकर. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये. आपण व्हिजिट करणार आहोत अलिबाग मधल्या अशा एका फार्म हाऊसला की जो बजेट फ्रेंडली सुद्धा आहे. सो आता मी जाणार आहे पब्लिक ट्रान्सपोर्टने, बाईक घेऊन जाणार नाही. गेटवे ऑफ इंडियावरनं मी जाणार आहे आणि मांडवा जेट्टीला उतरून मग अलिबागला जाणार आहे. नागाव बीच जवळच तो फार्म हाऊस आहे. व्हिडिओमध्ये दाखवेनच, त्याचे डिटेल्स देईनच. मी व्हिडिओ एंड पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल. तर फटाफट आता आपण तयारी करूया, आपले कपडे वगैरे सगळं जे काय आहे ते भरूया आणि चर्चगेट वरून आपण जाऊया सरळ गेटवे ऑफ इंडियाला आणि गेटवे ऑफ इंडियावरून आपण सरळ जाऊया मांडवा जेट्टीला. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आणि मांडवा जेट्टीवरून आपण सरळ जाऊया फार्म हाऊसला. चला तर तुम्ही माझ्यासोबत. तर मित्रांनो, गेटवे ऑफ इंडियाला पोहोचलोय. गेटवे ऑफ इंडियाच्या डाव्या बाजूलाच या अशा मांडवासाठी बोटी लागतात आणि 180 रुपये तिकीट आहेत. वेगवेगळे प्राइजेस आहेत. एसीची 250 आणि वरती किती 220 ना. ओके सॉरी, 220 बोलला. आणि आपण भाऊच्या धक्क्यावर गेलो तेव्हा 100 रुपयात पडलेला आपल्याला, पण तिथून बस सेवा नव्हती. आता आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे. मांडवावरून आपण अलिबागला आलो. मी जसं तुम्हाला मगाशी बोललो की ते बस सेवा त्याच्यात उपलब्ध होती त्या तिकिटीमध्ये. सो बसने आम्ही आलो अलिबागला आणि अलिबागवरून आम्ही आलो नागाव बीच साईडला. आणि नागाव बीच पासून हार्डली 2 किलोमीटरच्या अंतरावरतीच हे असं फार्म हाऊस आहे. फक्त रात्रीची ही लाइटिंग तुम्ही बघा, फक्त एवढं जबरदस्त वाटतंय ना. मी एवढे फार्म हाऊस केले, एवढे विलास केले, पण हे स्पेशली मला हे खूप आवडलंय. ह्या विलाचं नाव आहे कॉर्नर्स पॉइंट विला. हे अलिबाग बीच पासून हार्डली 8 ते 9 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर मी आता आतमध्ये रूम सेवा ही कशी आहे, रूम सर्व्हिस कशी आहे हे मी तुम्हाला दाखवतो. आणि इथे आपल्याला एक मित्र भेटला. काय आलं बाबू, काय 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 मस्तीच्या मूडमध्ये आहे तो. ह्या साईडला असं तुम्ही बघू शकता, इथे रिसेप्शन आहे आणि बाजूलाच इथे विहीर सुद्धा आहे. हे जे रूम आहेत ना ऑलमोस्ट सेमच आहेत. बघू शकता इथे या साईडला टीव्ही सुद्धा आहे, या साईडला एसी आहे आणि बऱ्यापैकी किंग साईज बेड सुद्धा तुम्हाला आहे. म्हणजे आरामात इथे 4 ते 5 जण आरामात झोपू शकतात. आणि अशी काहीतरी लॉकर फॅसिलिटी सुद्धा आहे. म्हणजे तुमचं काही सामान वगैरे असेल, काही छोटं मोठं सामान असेल ते सुद्धा इथे तुम्ही लॉक करून ठेवू शकता. आता तुम्हाला मी बाथरूम दाखवतो. बऱ्यापैकी मोठे आणि क्लीन आहेत. आणि बाथरूम बघा, एवढा मोठा बाथरूम आहे ना, एकदम स्पेशियस आहे. स्पेशली मला जे इकडचं या रूमचं जे आवडलं ना ती ही बाल्कनी. ही जी बाल्कनी आहे ना मला तर पर्सनली आवडली आहे. कारण इथे बघू शकता डायनिंग एरिया सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला जर काय चिल करायचं असेल, काय रिलॅक्स करायचं असेल, सो तुम्ही इथे बसू शकता आणि गप्पा मारू शकता, फॅमिली सोबत एन्जॉय करू शकता. रूम बघून आपण वरती टेरेस एरियावर आलोय. बाकी एवढा मोठा डायनिंग एरिया आहे. म्हणजे फॅमिली जर तुमची आली असेल ना, मोठा ग्रुप जर तुमचा आला असेल ना, तर इथे बसून जेवू शकता, आरामात चिल आउट तुम्ही करू शकता. आणि इथे एक मला अट्रॅक्टिव्ह असं वाटलं, एक सेल्फी पॉइंट सुद्धा गेलेला आहे. बघू शकता असे 2 पंखा आलेले आहेत. मला पंख येत आहेत का? आपला भाऊ शुभम खेरिवले काहीतरी घेऊन आलाय मोठंच एकदम. काय घेऊन आलाय रे? काजूची फका घेऊन येलस काय रे? फणस पाडायला. मला फणस व्हायचा नाही पडणार. स्ट्रगल बघा,
स्ट्रगल इज रिअल. ब्लॉगर गरिबांचा ड्रोन. गरिबांचा ड्रोन बघा. या साईडला इंडोर ऍक्टिव्हिटीज म्हणजे प्ले गेम्स सुद्धा आहेत. हे बघा इथे लुडो आहे, त्या साईडला चेस आहे, या साईडला कॅरम सुद्धा आहे इवन. मला आता लागली आहे भूक. पाठी बघताय स्विमिंग पूल आहे, जसा मी तुम्हाला मगाशी वरना शॉट दाखवला त्याचा की कसा दिसतो, अशी लाइटिंग काहीतरी गेली आहे. तर आता भूक लागली. आता रात्रीच्या जेवणाला आपल्याला काय आहे ते आता आपण बघूया. मी तर नॉनव्हेज खाणार आहे ऑब्व्हियसली, बुधवार आहे आज. व्हेज जेवण सुद्धा आहे इकडे, सो मी तुम्हाला ते दोन्ही दाखवतो. इथे जेवणाला आलं आहे, ही व्हेज थाळी आहे. व्हेजमध्ये चपाती आहे, राईस आहे, पापड आहे, कांदा आहे आणि ही कुठली आहे पनीरची भाजी आहे आय थिंक, आणि बटाट्याची भाजी आहे आणि डाळ आहे. हे एकदम उत्सुक आहेत खायला. इकडे व्हेज आहे, इकडे नॉनव्हेज आहे. हो, पोटात भूक भूक आहे. आणि कावळे असे ओरडतात खूप जोरात. आणि या साईडला नॉनव्हेज थाळी आहे, सेम आहे ऑलमोस्ट, फक्त हे चिकन सुक्का आहे, चिकनची ग्रेव्ही आहे, राईस आहे आणि चपात्या आहेत. फटाफट जेवूया कारण भूक लागली आहे जबरदस्त. आणि मग नंतर काय रात्र आपल्याला हायच एन्जॉय करायला. तर मित्रांनो आता जेवण झालेलं आहे आणि आपण कोकणातले आहेत ऑलरेडी, तर आपल्याला स्पायसी लागतं थोडं आणि थोडं वाटपाचं, म्हणजेच असं थिक थोडं ग्रेव्ही लागते आपल्याला. तर इकडे थोडी ग्रेव्ही आहे ना, ही बघा मला थोडीशी पातळ वाटली. तुम्ही जर इथे आलात ना तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं तुम्हाला जेवण हवं आहे ना, सो स्पेशली त्यांना जाऊन सांगा की किती स्पायसी हवं आहे, किती कसं काय हवं आहे, बरोबर ना रोहित? सो मग ते तसं तुम्हाला बनवून देतील. सो आता दाखवण्यासारखं काय नाही. सो आता झोपतो आणि उद्या सकाळी उठतो आणि दुपारी जेवण काय ना ते तुम्हाला मी दाखवतो. चला तर आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी उद्या सकाळी. सुप्रभात मित्रांनो. सकाळचे आता वाजलेत 8:30 आणि रात्री झोपायला थोडा उशीरच झाला, म्हणजे नाही म्हणता 2:30-3 वाजले झोपायला. सो विचार केलेला 7 वाजता उठेन, पण बोलतात ना झोपलो तर 1 तास अजून झोपूनच गेलो. माझ्यासोबत रोहित सुद्धा. आम्ही दोघंच उठले फक्त, बाकी सगळे झाले सुस्तावले झोपले. शुभम बोलतो मी तर 6 वाजता झोपलो बोलतो, चॅटिंग करत होता वाटतं. करत काय होतात 6 वाजेपर्यंत जागे राहायचं तर काय इकडे. चला नाश्त्याला काय तुम्हाला ते दाखवतो आणि दुपारच्या जेवणाला काय, आणि इथून आपल्याला डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये उड्या मारायच्या बाबा. सो हा रूम आमचा होता आणि ह्या रूम मध्ये शुभम, जय आणि रोहित झोपलेले. बघूया आता काय उठले की नाही ते. गुड मॉर्निंग पीपल्स. हा बघ डुंगण वर करून झोपलाय. अरे सकाळ झाली की नाही? 6 वाजता झोपलात म्हणे, काय करत काय होता? असं झोपलं ना, हा इकडे असं खेचून गेलो, याचा घेतला तर परत तो माझा खेचून गेलो आणि असं ढकलत 2 वेळा असं आणलं मला इकडे पाडायला. झोपतो का मस्ती करतो बहीण, वाकडा तिकडं तो एक साईडला तिकडा, असा एक पाय असा एक पाय घालायचा ना लाता. तुम्ही रात्रीचा व्ह्यू बघितलात, सो आता दिवसा सकाळचा व्ह्यू बघा. आणि ह्या साईडला ना रात्री काय दिसत नव्हतं, पण मस्त असं नारळाची झाडी आहेत आणि या साईडला पूर्ण असं ओपन अशी जागा आहे आणि पूर्ण ग्रीनरी आहे. पावसात 1 नंबर होत असेल ना इकडे, जबरदस्त आहे. ते नाश्ता आलेला आहे आणि नाश्त्यासाठी ऑमलेट पाव आहे. आणि काय काय आहे रोहित नाश्त्याला? बरेच ऑप्शन्स आहेत, तुम्ही कोणता पण एक ऑप्शन चूज करू शकता. आमलेट पाव आहे, भुर्जी पाव आहे, व्हेजिटेरियन असाल कांदा पोहे, नाही तर मग उपमा. बरं, ब्रेड बटर. ब्रेड बटर सुद्धा आहे. ओके. तर चहा सुद्धा येते एक. सो कॉफी, चहा कॉफी तुम्हाला काय पाहिजे. तर चला आता नाश्ता करूया, ऑमलेट पाव मस्तपैकी आणि पूलमध्ये उड्या मारूया मस्तपैकी. आता नाश्ता केला आणि मला आता राहवत नाही. हा एवढा असा सुंदर असा पूल बघतोय ना, तर माझा जीव आहे ना वर खाली होतोय. जय तर या साईडला रेडी सुद्धा झालाय. पूल एकदम स्विमर एकदम आणि
इथे आपल्या शुभमबाईने वॉटर टेस्ट केली आहे आयफोनची आणि ती सक्सेसफुली फेल झाली. जरा तुमचं मनोगत सांगावे काय झालंय तुमच्या आयफोन सोबत. माझा आयफोन 8 टाकला. अंडर वॉटर शॉट घ्यायला गेले ते आपले आणि आता आयफोन बोलायचा बंद झाला. वॉटर शॉट घ्यायला गेलो आणि अंडर पॅन्टच निघाली माझी. हा बघा जलपरा बघा जलपरा. आंघोळ करून आता जस्ट फ्रेश झालो आणि आता जेवणाला काय आहे ते आता आपण बघूया. ह्या साईडला बघू शकता पसारा अस्तव्यस्त पडलाय आणि इकडे तुम्ही बघू शकता पताके कसे सुकट ठेवलेत आम्ही. दुपारचे आता 2 वाजलेत आणि आम्ही नाश्ता केलेला काहीतरी 10:30-11 वाजता. आता जेवण आलंय तर जेवणात बघूया काय काय. लोक येऊन इथे बसले पण वाट बघतायत. जेवण जेवण झालं बोलले ना ते आणतो बोलले. आल्याने पण टेबलच बघितलं कुठे ठेवलंय. अच्छा चला ठीक आहे जेवण घेऊया आणि निघायचं आता आपल्याला मुंबईला सुद्धा. चला. हा हा बांगडा जेवणाला भाकरी आहे राईस आहे बांगडा आहे कांदा लिंबू आहे आणि ही फ्रॉन्सची ग्रेव्ही आहे. सो आता आपण टेस्ट करून बघूया कसं आहे हे कसं जेवण आहे थाळी कशी एक्झॅक्टली. सो शुभमने इथे चालू केलंय जयने सुद्धा खायला चालू केलंय रोहितने सुद्धा आणि खादाड भटके आपला रोहित कसं आहे. एक नंबर आहे यार शुभम. एक नंबर म्हणजे रात्रीच्या जेवणाचा हात तोड आहे. रात्रीच्या जेवणाचा हातोड ना. अरे अलिबाग मधली मच्छी प्रश्नच नाही रे बाबा. एकच नंबर मस्त बनव. प्रॉन्सचा जो हा कालवण केलाय ना म्हणजे ती कढीच बोलावी लागेल आपण एक प्रकारची. एक नंबरच लागते एकच नंबर जबरदस्त. तर मित्रांनो आता जेवण झालेलं आहे आणि जेवण एक नंबर होतं. या फार्म स्टेचे चार्जेस किती असतील ते मी आता तुम्हाला सांगतो. मित्रांनो या फार्म हाऊसचे जे चार्जेस आहेत ते 1800 रुपये पर पर्सन आहे. ह्याच्यात तुमचा सकाळचा ब्रेकफास्ट दुपारचं जेवण परत संध्याकाळचा चहा कॉफी जे काय असेल ते आणि रात्रीचं जेवण हे इन्क्लुडेड आहे. तुम्ही जर ग्रुपने येत असाल किंवा फॅमिली सोबत येत असाल किंवा कपल्सने येत असाल सो मी इकडे साईडला इथे स्क्रीनशॉट दिलेला आहे तो तुम्ही बघून घ्या. हे जे प्राइजेस आहेत ना त्याच्यात तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी फक्त ब्रेकफास्ट अवेलेबल आहे. सो तुम्हाला जर ते जाणून घ्यायचे असतील की त्याचे किती चार्जेस असतील सो तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर इथे खाली दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना विचारू शकता की किती काय चार्जेस किती आहेत. सो एकंदरीत असा हा फार्म हाऊस होता. तुम्हाला नक्की आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. चला तर आता तात्पुरता इथे तुमचा तात्पुरता निरोप घेतो आणि आपल्याला परत मुंबईला सुद्धा जायचंय. तर चला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र. ए काय 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 गडबड काय गडबड. राणी काय राणी नाव आहे राणी राणी राजा कुठे हे राणी. फक्त 20 ते 25 मिनिटावर अर्धा तासावरती आहे. सो तिथून